नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळवण, आबोना, लांबपूर, करंजाड, देवळा, उमराणा, चांदवड, पिंपळगाव, बसवंत, मनमाड, मुंगसे, लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे 16 जुलै 2024 चे कांदा बाजार भाव। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 3100 ते 3200 रुपये, सरासरी भाव होता 2900 ते 3000 रुपये, कमीत कमी भाव होता 2700 ते 2800 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 2500 ते 2950 रुपये, तसेच खाद होती 1200 ते 2450 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 534 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण उपबाजार आबोना येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 2975 ते 3040 रुपये, सरासरी भाव होता 2850 ते 2950 रुपये, कमीत कमी भाव होता 2700 ते 2800 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 2100 ते 3035 रुपये, तसेच खाद होती 1000 ते 2195 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 264 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 2900 ते 3005 रुपये, सरासरी भाव होता 2750 ते 2900 रुपये, कमीत कमी भाव होता 2600 ते 2700 रुपये, तसेच खाद होती 1000 ते 2000 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 286 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर उपबाजार आवर करंजाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 2900 ते 3000 रुपये, सरासरी भाव होता 2700 ते 2800 रुपये, कमीत कमी भाव होता 2600 ते 2700 रुपये, तसेच खाद होती 1000 ते 2150 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 368 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 2850 ते 3100 रुपये, सरासरी भाव होता 2600 ते 2850 रुपये, कमीत कमी भाव होता 2400 ते 2600 रुपये, तसेच गोल्टा आणि गोल्टी होती 1500 ते 2785 रुपये, तसेच खाद होती 900 ते 1900 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 232 नग। पुढची बाजार समिती स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 2950 ते 3051 रुपये, सरासरी भाव होता 2750 ते 2850 रुपये, कमीत कमी भाव होता 2600 ते 2700 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 1300 ते 2200 रुपये, तसेच खाद होती 1000 ते 2100 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 686 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 2850 ते 2990 रुपये, सरासरी भाव होता 2700 ते 2800 रुपये, कमीत कमी भाव होता 2600 ते 2700 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 2000 ते 2830 रुपये, तसेच खाद होती 1300 ते 2100 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 152 नग। पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 3100 ते 3222 रुपये, सरासरी भाव होता 2800 ते 3000 रुपये, कमीत कमी भाव होता 2700 ते 2800 रुपये, 2700 ते 2800 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 2100 ते 2675 रुपये, तसेच खाद होती 1100 ते 2000 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 645 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उपबाजारावर मुंगसे येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 2800 ते 2895 रुपये, सरासरी भाव होता 2650 ते 2750 रुपये, कमीत कमी भाव होता 2500 ते 2600 रुपये, तसेच खाद होती 500 ते 1800 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 275 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 2775 ते 2898, सरासरी भाव होता 2600 ते 2700 रुपये, कमीत कमी भाव होता 2500 ते 2600 रुपये, तसेच खाद होती 1008 ते 1900 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 74 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 2900 ते 3001 रुपये, सरासरी भाव होता 2800 ते 2900 रुपये, कमीत कमी भाव होता 2650 ते 2800 रुपये, तसेच खाद होते 1200 ते 2000 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 531 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजारावर विंचूर येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता 2900 ते 3000 रुपये, सरासरी भाव होता 2700 ते 2800 रुपये, कमीत कमी भाव होता 2600 ते 2700 रुपये, तसेच खाद होती 1000 ते 2000 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 451 नग। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।